आपण जे पण खातोय ते खाल्ल्याच्या 2 तासानंतर 4 तासानंतर आपल्याला पोटामध्ये काही त्रास नाही पाहिजे, तर आपण म्हणतो की पचन व्यवस्थित झालं. मग आपल्याला संडास पण व्यवस्थित व्हायला पाहिजे, आपल्याला ढेकरा नाही यायला पाहिजे, मळमळ, पित्त अशा प्रकारचे त्रास पण नाही व्हायला पाहिजे. असं असेल तर आपण म्हणू शकतो की अपचन नाहीये. पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा पोट गच्च वाटतं, असं वाटतं की पोटात गॅस भरलाय खूप, किंवा करपट ढेकरा येतात, किंवा मळमळ होतं, उचमळणं होतं, किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही. खाण्यापिण्यामध्ये तिखट असेल, तेलकट असेल, चमचमीत पदार्थ असतील, त्यांनी पण अपचन खूप कॉमनली वाढतं. उदाहरणार्थ मी समजा आज शिमला मिरची खाल्ली असेल आणि चपाती खाल्ली असेल आणि भात खाल्ला असेल, तर आणि जर मला गॅस झाला तर मी पाहायला पाहिजे मी काय काय खाल्लं आज. चपाती तर मी रोज सेम खातो, किंवा भात तर मी रोज खातो, मग त्यांनी तर अपचन व्हायचा संबंध नाही. मग आज वेगळं काय खाल्लं, मी आज शिमला खाल्ली, मग त्याच्यामध्ये मसाला कोणता होता, काळा, तिखट, लाल. सो तुम्ही ओळखायला पाहिजे की भात तर तोच आहे, चपाती तर तीच आहे, मग शिमला, मग त्यांनी त्रास झाला असेल का. मग पुढच्याच तुम्ही ज्यावेळेस परत शिमला खाता त्यावेळेस परत बघायला पाहिजे की परत त्रास होतो. अशा प्रकारे तुम्ही स्वतः तुम्हाला कळून येऊ शकतं की कोणत्या कोणत्या पदार्थामुळे तुम्हाला अपचन होतं.